नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना संदर्भातील 18 जुलै 2026 पर्यंतच्या सर्व महत्त्वाच्या अपडेट्स पाहणार आहोत। आता एक महत्त्वाची माहिती आहे ती म्हणजे की 18 जुलै 2026 पर्यंत या योजनेबाबत कोणतीही नवीन अधिकृत घोषणा अजून तरी करण्यात आलेली नाही आहे। मात्र जुलैच्या पहिल्या आठवड्यात उपलब्ध झालेली महत्त्वाची माहिती आहे आणि लाभार्थ्यांसाठीची आवश्यक अपडेट्स आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। आता जी पहिली अपडेट आहे त्याबद्दल सांगायचं झालं तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तब्बल 1,80,000 शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरलेले आहेत आणि या सर्व पात्र शेतकऱ्यांना मिळून सुमारे 1,632.12 कोटींच्या कर्जमाफीचा लाभ आता आहे तो मिळणार आहे आणि ही या योजनेतील सर्वात मोठी जिल्हानिहाय आकडेवारी मानली सुद्धा जात आहे। ओके, आता बँकनिहाय लाभार्थीबद्दल काही अपडेट आहे ती म्हणजेच की जिल्हा केंद्रीय सहकारी बँक या बँकेतील 56,013 खातेदार पात्र ठरलेले आहेत आणि या लाभार्थ्यांना मिळून सुमारे 212 कोटींची कर्जमाफी दिली जाणार आहे। ओके, आता जी नंतरची अपडेट आहे ती म्हणजेच की महाराष्ट्र ग्रामीण बँकेबद्दल आहे। ओके, या बँकेतील 35,673 पात्र खाती निश्चित करण्यात आलेली आहेत आणि यांना मिळून सुमारे 391 कोटींचा लाभ मिळणार आहे। तसेच स्टेट बँक ऑफ इंडिया ओके यामधील 31,515 पात्र खात्यांना एकूण 415.8 कोटींच्या कर्जमाफीचा लाभ जो आहे तो मिळणार आहे। तसेच बँक ऑफ महाराष्ट्रामधील सांगायचं झालं तर या बँकेतील 26,702 पात्र खाती आणि एकूण 256.2 कोटींच्या कर्जमाफीसाठी पात्र ठरलेली आहेत ही। ओके, आता आधार लिंकेबाबत काही सूचना आहेत त्यासुद्धा आपण बघून घेऊयात। ओके, आता एकूण 1.80 लाख पात्र खात्यांपैकी अजूनही 712 खात्यांचे आधार लिंकिंग पूर्ण झालेले नाही आहे। ओके, अशा सर्व शेतकऱ्यांनी शक्य तितक्या लवकर संबंधित बँक किंवा सेवा केंद्रात जाऊन आधार लिंकिंगची प्रक्रिया जी आहे ती पूर्ण करावी, अन्यथा कर्जमाफीच्या प्रक्रियेत तुम्हाला खूप जास्त अडचणी निर्माण होऊ शकतात, म्हणून ही काम तुम्ही लवकरात लवकर शेतकरी मंडळींनो करून घ्या। ओके, आता योजनेच्या काही अटी आहेत त्यासुद्धा आपण बघून घेऊयात। आता या योजनेतील महत्त्वाच्या अटी कोणकोणत्या आहेत? पहिली म्हणजे कर्ज कालावधी 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीत घेतलेले पात्र कर्ज विचारात घेतले जाणार आहेत। ओके, आता थकीत कर्जाबद्दल सांगायचं झालं तर सदर कर्ज 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असणे आवश्यक आहे। तसेच कर्जमाफीची मर्यादा याबद्दल जर सांगायचे झाले तर प्रत्येक पात्र शेतकऱ्याला व्याजासह कमाल 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार आहे आणि 2019च्या लाभार्थ्यांसाठी एक सूचना आहे ती म्हणजेच की पूर्वी 2019च्या कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना फक्त 50,000 रुपयांपर्यंतच लाभ मिळत होता। मात्र आता सरकारने एक मोठा निर्णय घेत ही मर्यादा जी आहे ती आता वाढवून थेट 2 लाखांपर्यंत केलेली आहे आणि यामुळे शेतकऱ्यांना नक्कीच मोठा दिलासा मिळणार आहे। ओके, आता OTS सुविधाबद्दल जर सांगायचं झालं तर ज्या शेतकऱ्यांचे कर्ज 2 लाखांपेक्षा जास्त आहे त्यांच्यासाठी वन टाईम सेटलमेंट म्हणजेच OTSची सुविधा उपलब्ध आहे। अतिरिक्त रक्कम जी आहे ती 31 मार्च 2027 पर्यंत भरल्यानंतर उर्वरित प्रक्रिया पूर्ण केली जाईल। ओके, आणि आणखीन एक महत्त्वाचा बदल म्हणजे योजनेतील नियमित कर्जफेडीची अटही शिथिल आता करण्यात आलेली आहे। यामुळे होणार काय, अधिकाधिक पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळण्याचा मार्ग जो आहे तो आता पूर्णपणे मोकळा झालेला आहे। ओके, आणि या सर्व बाबी शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत। अधिकृत नवीन अपडेट येताच त्याची माहिती जी आहे ती सर्वप्रथम तुम्हाला नक्कीच देण्यात येईल। ओके, आणि या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। बडी नावाचं चॅनल आहे, शेतीविषयक ज्या नवनवीन अपडेट येतात ते आम्ही चॅनलवर अपलोड करत असतो, नवनवीन व्हिडिओ टाकत असतो, त्यामुळे या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमचं काही मत असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा। ओके, धन्यवाद।